काल माझ्या नातेवाईकांची मुलीची लग्न पत्रिका माझ्या हातात आली आणि आज मुलगी पळून गेली. मुलीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. ही बातमी माझ्या कानावर आली. किती दिवस असं चालणार आहे ग? वय वाढत चाललंय तुझं, स्थळ येतात जातात, पण तू कोणत्याच गोष्टीवर बोलत नाहीस. आई, अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, जॉब पण करायचा आहे, नेहमीच लग्नाचा विषय नको काढत जाऊ. मग लग्नाचं वय निघून गेल्यावर काय उपयोग होणार? तुमच्या करिअरच्या नादात वय वाढत जाते. करिअर आयुष्यभर करता येते, लग्न योग्य वयातच झाले पाहिजे. सरळ सांग, तुझं कुठे बाहेर काही चालू आहे का? असं असेल तर आम्ही स्थळ बघणं बंद करतो. हो बाबा, एका मुलाबरोबर माझं प्रेम आहे. अरे देवा, आम्ही वेड्यासारखे स्थळ बघतोय आणि तू आता सांगतेस? कोण आहे तो? जात काय, धर्म काय? मी अजून तसं काही विचारलंच नाही त्याला. आम्ही फक्त एकमेकावर प्रेम करतो. येथे चूक करता तुम्ही आणि फसतात. प्रेम म्हणजे मॉलमधला टेडी बेअर नाही, आवडलं म्हणून घेतलं आणि कंटाळा आला म्हणून सोडलं. आजकाल काय काय प्रकार चाललेत बाहेर माहिती आहे ना तुला? फिल्म बघतेस, न्यूज बघतेस, तरी डोळे उघडत नाहीत. आपला जातीचा मुलगा नसला तरी चालेल, पण आपला धर्म, संस्कार, त्याचा परिवार हे खूप महत्वाचं असते. तुम्ही काय बघून प्रेम करतात हेच समजत नाही. पहिले त्याचं घर बघ, आई वडील बघ, त्याची माणुसकी बघ. फक्त पॅकेज आणि पैसे बघून संसार होत नाही. 25 वर्ष जीवापाड वाढवलं, तुझं शिक्षण केलं आणि काही दिवसांच्या प्रेमासाठी तू आई वडील विसरून गेलीस. आम्ही तुला खूप फ्रीडम दिली, कदाचित तीच आमची चूक झाली. 3 दिवसाचं प्रेम आई वडिलांच्या 30 वर्षेच्या प्रेमापेक्षा मोठं नसतं बेटा. सानिका, ये. आई बाबा सॉरी, माझं कोणावर प्रेम नाही. एका मुलीने प्रेम केल्यानंतर आई वडिलांचे काय हाल होतात हा सानिकाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. सॉरी आई बाबा. अगं पण असं का केलंस? बाबा मला माफ करा. का रडतेस? सांग काय झालं? हो आम्हाला सांग ना. मी घरातून पळून जाणार होते, पण तुमचं बोलणं ऐकलं आणि माझे डोळे उघडले. आता मी आई वडिलांना त्रास होईल असे वागणार नाही. प्रेम करा, पण आई वडिलांच्या भावना, संस्कार आणि वास्तव विसरू नका. आई वडील चुकीचे नसतात, त्यांना फक्त आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवं असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधी माणूस ओळखायला हवा, धर्म, संस्कार, परिवार समजून घ्यायला हवा. मी आता तुमचा विश्वास तोडणार नाही. नमस्कार. माझ्या सर्व मुलींना एक नम्र विनंती आहे. मी पण एक मुलीचा बाप आहे. कृपया मुलींनी आपल्या आई वडिलांची फसवणूक करू नका. आजकाल काही मुलींची लग्न ठरतात, पत्रिका वाटल्या जातात, कार्यालय बुक होतं आणि वेळेवर त्या मुली पळून जातात. तर काही मुली लग्न झाल्यानंतरही घर सोडून जातात. तर काही मुली आई वडिलांना न सांगता प्रेमासाठी पळून जातात. ते वय, ते प्रेम घातक आहे समजत नाही. पण मुलींनो, तुम्ही अचानक असा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या आई वडिलावर काय परिस्थिती येत असेल याचा एकदा तरी विचार करा. प्रत्येक प्रेम यशस्वी होतच असं नाही. अनेक मुला मुलींचे संसार अर्धवट राहिले आहेत. अनेकांचं भविष्य बर्बाद झालं आहे. प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून करा. प्रेम करताना फक्त भावना नाही, तर त्या व्यक्तीचा धर्म, स्वभाव, संस्कार, त्याचा परिवार, जबाबदारी आणि भविष्यही पण पहा. अंध प्रेम नको. आपण हे नेहमी ऐकतो. आज काही मुलींच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक वडिलांना हृदयविकाराचे झटके आले, काहींचा जीवही गेला. त्या घरात काय प्रसंग असेल विचार करा. समाजामध्ये आई वडिलांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. त्यांना आयुष्यभर मान खाली घालून जगावं लागतं. म्हणून मुलींनो, माझी कळकळीची विनंती आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा आपल्या आई वडिलांचा व परिवाराचा विचार नक्की करा. हा व्हिडिओ खास त्या मुलीसाठी आहे ज्या भावना आणि जिद्दीपणामुळे स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य अंधारात नेत आहेत. कृपया थांबा आणि विचार करा. तुमच्या जिद्दीमुळे तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होतोय ते पहा.